आज आपण असा पदार्थ बनवणार आहे की तो घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण तो बनवू शकतो. हा पदार्थ म्हणजे मसाला भात, जो प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला आवडतो. तर यासाठी एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. तेल तापून झाल्यावरती त्यामध्ये 2 हिरवी विलायची, 1 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 1 चमचा जिरे आणि 1 मधून चिरलेली मिरची घालायची. हे सगळं मिनिटभरासाठी परतून घ्यायचं. आता यामध्ये उभा चिरलेला 1 कप कांदा घालायचा आणि तो पण 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा फ्रेश आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि मिनिटभरासाठी याला पण परतून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, आलं लसणाचा उग्र वास निघून जातो. आता 1 कप बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आता यामध्ये टाकूया 1 चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला किंवा शाही बिर्याणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड. हे सगळे जिन्नस आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता तेल वेगळं होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे. त्याला थोडं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये 1 कप धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे. हे तांदूळ मी अर्धा तास आधी स्वच्छ धुवून भिजवून ठेवले होते. हे सगळं जिन्नस आता छान मिसळून घ्यायचं आणि आता 1 कप तांदळासाठी 2.5 कप पाणी घालायचं आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि 1 शिट्टी मोठ्या आचेवर आणि 2 शिट्ट्या मंद आचेवर करून घ्यायच्या आणि आपला भात तयार आहे. आता हलक्या हाताने तो थोडा मिसळून घ्यायचा. हा भात आहे ना, कोशिंबिरी सोबत सुद्धा खूप छान लागतो किंवा नुसताच गरम गरम भातावरती तुपाची धार सोडून खायला सुद्धा अप्रतिम लागतं. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की तुमच्याकडे मसाला भाताचे अजून काय व्हेरिएशन असतात. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. परत भेटूया नवीन रेसिपी सोबत.